स्वरा माधुरी, ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? काय झालंय मला सांगशील का? तू मला म्हणालीस की तू थकलीयस, पण नाही, काहीतरी वेगळं कारण असणार आहे मला तेव्हाच कळलं होतं. प्लीज सांग बघू मला काय झालंय. आय नो एखादी गोष्ट पर्सनल असू शकते. हे बघ, तू कम्फर्टेबल नसशील तर नको सांगूस. तुझी स्पेस मी डिस्टर्ब नाही करणार, पण काही असलं तरी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस एवढंच सांगायचं होतं मला. टेक केअर. माधुरी प्लीज मला सांग ना काय झालंय. शमिका, हे सगळं मी फक्त तुलाच सांगू शकते ग. ह्या घरात माझा चेहरा, माझं मन फक्त तूच वाचू शकते. आणि हे सगळं समजण्याइतकी तू समंजस नक्की आहेस, पण माधुरी काय झालंय? हे बघ, जे काही असेल ना ते प्लीज मोकळेपणी मला सांग. आज मला ऑफिसमध्ये माझ्या बॉसने लग्नासाठी विचारलं. हे का केलं त्यांनी? माझा खूप विश्वास होता की ते खूप चांगले आणि त्यांच्या मनात असं काही आहे हे मला आधीच कळलं असतं ना शमिका. तर मी माधुरी, हे बघ, कदाचित त्यांच्या मनात याआधी काही नसेलही. हे बघ, त्यांच्या मनात काही असो किंवा नसो, त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी प्रामाणिकपणे तुझ्यासमोर कबूल केलंय ना. आता निर्णय काय घ्यायचा आहे हे तुझं तू ठरवायचंयस. हे बघ माधुरी, वाईट वाटावं किंवा गिल्ट फील व्हावं असं काही नाहीये यात. आणि तूच मला सांगितलंस ना की एक माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत. हे बघ माधुरी, त्यांना तुझ्याविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे हे मला खूप आधीच माहिती होतं. आता प्लीज रडू नकोस, शांत हो, अजिबात गिल्टी फील करून घेऊ नकोस. ठीक आहे, पण शमिका मला प्रॉमिस कर की तू घरात कोणालाच याविषयी सांगणार नाहीस. नाही सांगणार, ठीक आहे? डोंट वरी, मी नाही सांगणार. पण माधुरी, मला असं वाटतं की तू शांतपणे एकदा सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावास. काय ना, आयुष्यातल्या एका काळ्या कुट्ट अंधारानंतर एक वळण समोर आलंय तुझ्या, आणि त्या प्रकाशाला सामोरं जायचं की नाही हे तुझं तू ठरवायचंयस. सांग ना मला, असं किती काळ अंधारात राहणार? एकदा शांतपणे सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर. आता आराम कर थोडा वेळ, मी आलेच.
वा, काय उत्तम जेवण झालंय. शमिका, मी तुला खरंच सांगतो, मी जर राजा बिजा असतो ना तर असा गळ्यातला कंठा बिंठा काढून दिला असता तुला. हा, पण माझ्याकडे दुसरा आहे ना काहीतरी देण्यासारखा. हा, आई ग. काय ग, कसला विचार करतेस? नाही रे, असं काही नाही. अभि, बघ ना, आता रेडिओ स्टेशनवरून तू एवढा लेट आलास, पण मी आहे तुला कंपनी द्यायला. कधी कधी बाबा लेट येतात ना, तेव्हा आई सुद्धा जागे असतात. समजा मी जागीच नसते तर? समजा तू जागी नसतीस तर तरी मी जेवून घेतलंच असतं. पण बरं वाटतं ग, तू जागी असलीस ना की जरा 2 घास जास्त जातात. म्हणजे कुणीतरी आपली वाट पाहतंय ही गोष्ट खूप समाधान देऊन जाते, नाही? हो, पण असे प्रश्न का विचारतेस तू? असंच रे. बघ ना, ज्या लोकांच्या नशिबात असा आनंदच नाहीये त्यांचं काय? अभि, पुन्हा लग्न करण्याबद्दल म्हणजे पुनर्विवाहाबद्दल काय मत आहे तुझं? पुनर्विवाह का? कोण करतंय? तू? शमिका? अभि, मी खूप सिरियसली बोलतेय. काय झालं? मी माधुरी विषयी बोलते. माधुरी? नाही रे, हे बघ, आपल्याला वाटतं असं, पण खूप महत्वाच्या गोष्टी असतात, लहान सहानच असतात, पण आपले प्रॉब्लेम्स आपल्याला शेअर करायचे असतात. मदतीसाठी हक्काचा आधार असायला हवा असतो, रडायला हक्काचा खांदा हवा असतो, भीती वाटताना हक्काच्या माणसाची कूस हवी असते. या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत अभि. सुखाचे क्षण वाटायचे असतात, दुःखाच्या वेळी डोळ्यात आलेलं पाणी पुसायचं असतं. एवढंच नाही, पावसात भिजायचं असतं. अगदी आपल्या कुंडीत झाडाला आलेलं फूल दाखवायला पण आपलं माणूस आपल्याला सोबत हवं असतं. या सगळ्या गोष्टी आपल्या घरातली माणसं नाही देऊ शकत. जेव्हा जेव्हा मी माधुरीचा विचार करते ना, तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टी मनात येऊन जातात. खूप वाईट वाटतं मला तिच्याबद्दल. तुला काय वाटतं, माधुरीचं पुन्हा लग्न जुळलं तर? हे बघ शमिका, आपण एवढा विचार करतोय तिच्यासाठी, पण शेवटी तिला पटणार आहे का हे? हे बघ, संसार 2 महिन्यांचा असो, 2 वर्षांचा असो किंवा 20 वर्षांचा असो, ही वर्ष तुम्ही किती उत्कटतेने जगताय ना, ते महत्वाचं असतं. यावर सगळं असतं ना. आणि बऱ्याचदा असं होतं की गेलेल्या माणसाच्या आठवणी एवढ्या गहिऱ्या असतात ना तुमच्या मनावर, की तुमचं मन तयारच होत नाही दुसऱ्या कुठल्या माणसाला आपल्या त्या कोशामध्ये सामावून घेण्यासाठी. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय? कळतंय रे मला, पण माधुरीला असं एकटं नाही पाहू शकत मी. आपण ज्या मुलीबद्दल बोलतोय तिला स्वतःची लहान मुलगी आहे. तिला त्या मुलीसकट स्वीकारणारं कोणी असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेमच नाही ना. पण तूच सांग, असं आत्ताच्या जे काय मे बी एवढं सोपं नसेल ना. पण तुला वाटतं का आता ते इतक्या सहज शक्य? पण हे आज एकदम काय विचारतेस तू? काही झालं का? नाही, काही झालं नाही. मी आपलं असंच विचारलं. नक्की ना? बरं, मी प्लीज झोपू का? मला सकाळी लवकर जायचंय. प्लीज. हो, चल, गुड नाईट.
असा तर आपल्याला निवांत वेळ कधीच मिळणार नाही अभि. आणि वेळ कुणासाठी थांबत नाही. दोन किलो पोहे लिही. 2 किलो जाड पोहे आणि 2 किलो पातळ पोहे. जरा चिवडा करून ठेवूया. आई आणि हा ते तांदळाचं पापड लिहू का? बाबांना फार आवडतात. लिही ना. आणि नाचणीचे पापड पण लिही. माझ्या सुनेला खूप आवडतात. आई ओके ठीक आहे. बरं 2-2 पाकिटं लिहिते चालेल हो ना? चालेल. माधुरी, अगं काय आज ऑफिस नाहीये तुला? उशीर नाही होते का? राहू दे ती कवच. शमिका बदलेल नाही तर मी बदलेन. जा तयारी कर. नाही आई, मी रजा टाकली आज. अगो बाई, आज सूर्य पश्चिमेला उगवला का ग? काय म्हणजे अचानक असं? नाही ग, तसं काही नाही. म्हटलं जरा वेळ घरी पण देऊयात. घरी वगैरे वेळ नको देऊ. फक्त स्वराला थोडा वेळ दे. तिलाच मिळत नाहीस ग तू. बरं आणि एक काम, परवा मी तुला म्हटलं होतं ऑफिसमधनं लवकर ये. तुला यायला जमलं नव्हतं, पण आज आता घरी आहेस तर स्वराला घेऊन देवळात जाऊया आपण. चालेल ना? चालेल ना? हो ठीक आहे. ये. हा तर यादी सुकं खोबरेल. बोल. जरा बिझी होते मी. तनू हे बघ, तुझं काय काम आहे मला सांगशील का? जरा लवकर बोल प्लीज. मग प्लीज प्लीज तनू हे बघ, मला वेळ नाहीये. मी नाही येणार प्लीज. हे बघ, माझा आता मूड नाहीये. मी ठेवते फोन. बाय. काय यार, कशातच इंटरेस्ट वाटत नाहीये मला. शी. दुसऱ्या कुणापाशी नाही, पण निदान मी स्वतःपाशी तरी कबूल करूच शकते की मी त्या नाटकाचे ते एक्साइटमेंटचे दिवस खूप मिस करतेय. त्या रिहर्सल्स आणि त्या पूर्ण ग्रुपला मिस करतेय मी. हॅलो. व्हॉट? आई आवरावर झाली आहे सगळी. आता स्वयंपाकाचं काय करायचं आहे आज? संध्याकाळसाठी ना मुगाच्या डाळीची खिचडी करूया आणि सार करूया टोमॅटोचं किंवा आमसुलाचं. आजीना विचारून करूया. आणि पापड तळूया छान. हो चालेल ना? आमसुलाचं. बरं. मी काय म्हणते, हा आज माधुरीने रजा घेतली आहे ना? हो मी जरा माधुरीला घेऊन देवळात जाऊ? हो जा ना. आज गेलेच नाहीये देवळात. नाही म्हणजे तुम्हा मायलेकींच्या मध्ये येत नाहीये हो मी. काय सासूबाई. बरं, तू जरा स्वराकडे लक्ष ठेव. हो तुम्ही नका करू काळजी. चल. शमिका जातेस ना? नको, मी घेते माझी पिशवी. बसू दे. अहो पाय दुखतात तर नका जाऊ ना नाही देवळात. ग बाई, माझा नेम आहे, जायला हवं मला.
कोण आलं? थांब बघते. अरे सर, या ना या. नमस्कार. नमस्कार. माधुरी घरातच आहे ना? माधुरी ते ऍक्च्युली मला त्यांच्याशी आणि तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. ते माधुरीने सुट्टी घेतली आज. देवळात गेली आजींसोबत. हां, सुट्टी आज? हो, तुम्ही काय घ्याल? चहा, कॉफी काही? नाही, मी चहा टाकते. तुम्ही बसा ना. नाही काकू, राहून दे, खरंच राहून दे. मी जरा घाईत होतो. बर. ऍक्च्युली आमच्या एका करंट प्रोजेक्टची सीडी माधुरीकडे होती. ती मला अर्जंट हवी होती म्हणून आलो होतो. बट समहाऊ मीच विसरलो की माधुरीने आज सुट्टी घेतली म्हणून. अच्छा. ओके, आय मॅनेज समथिंग. बाय द वे, इथून हायवेला कसं जायचं? हायवे ना? हो आई, मी एक काम करते, मी यांना गेट पाशी सोडते आणि तिथेच सांगते त्यांना. बरं. हा, हो, चला ना. नमस्कार. नमस्कार. चला. सर, मला माहिती आहे की मी जे काय बोलले ते खूप विचित्र होतं. मे बी माझं बोलणं तुम्हाला खूप ऑड वाटलं असेल. मला हेच कळत नव्हतं की मी काय बोलणं एक्सपेक्टेड आहे आणि तुम्ही लोक माझ्याशी असं का वागताय. शमिका, मला सांगा, काही प्रॉब्लेम आहे का? माधुरी ठीक आहे ना? खरं तर नाही. काल ऑफिसमधून घरी आल्यापासून माधुरी खूप टेन्शनमध्ये आहे. तुम्हा दोघांमध्ये जे काही बोलणं झालंय ते सांगितलंय तिने मला. तरीच त्या ज्या पद्धतीनं ऑफिसमधून बाहेर पडल्या तेव्हाच मला वाटत होतं की त्यांना फोन करावून त्यांच्याशी बोलावं. बट आय कंट्रोल्ड. मी फोन नाही केला त्यांना. वेल, माधुरी मला माझ्या सख्या बहिणीसारखी आहे. जसा तिचा माझ्यावर खूप जिव्हाळा आहे ना, तसंच मलाही तिच्याबद्दल खूप वाटतं. काय आहे ना की आपल्यावर प्रेम करणारी, आपला जिव्हाळा असणारी माणसं आयुष्यात असणं खूप महत्वाचं असतं. आणि अशी माणसं माधुरीच्या आयुष्यात यावी असं मनापासून वाटतं मला. आणि म्हणून मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं, तुमचं खरंच माधुरीवर प्रेम आहे ना? आय मीन, तुम्ही सांभाळू शकाल ना तिला? शमिका, मला तुमची काळजी समजू शकते. आम्ही दोघंही लव्ह ॲट फर्स्ट साईटच्या वयाचं नाही राहिलेलो. पण तुम्हाला सांगतो, माधुरी जेव्हापासून ऑफिसात आली, तिच्याबरोबर मी काम केलं, तेव्हापासूनच मला त्यांचा स्वभाव आवडायला लागला. त्यांची कष्टाळू वृत्ती, त्यांच्या स्वभावातला गोडवा, यामुळे मी खूप इम्प्रेस झालो. आणि त्यात माधुरीचं आणि माझ्या मुलाचं छान जमून गेल्यावर ना, मला त्यांच्याविषयी एक वेगळीच ओढ वाटायला लागली. असं वाटायला लागलं की माधुरी जर माझ्या कुटुंबात आली तर माझं कुटुंब पूर्ण होईल.